पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। हा 9वा श्लोक आहे। जीवात्मा कानाने ऐकणं, डोळ्याने पाहणं, त्वचेनं स्पर्श, जिभेनं खाणं आणि घ्राणाद्वारे म्हणजेच नाकाद्वारे गंध घेणं, हे सगळ्या गोष्टी करत असतो। पण मनाच्या आश्रयावर हे सगळं चाललेलं असतं। त्यामुळं विषय सेवन होण्याकरता मन अधिक हे 5 ज्ञानेंद्रिय असं त्याला लागतं, तेव्हा ते शरीर पुढचे जे काही बाह्य व्यवहार आहेत इंद्रियांचे ते करत असतं। मग एथ अथवा स्वर्गी जेथ जे देह अपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनाधिक। मागच्या श्लोकामध्ये देह पडतो कसा आणि त्या देहाच्या मरणानं त्याच्या ठिकाणी काय आहे जाणं कसं हे दाखवलं। आता त्यानंतर जो काही पुढं त्याला जन्म येईल, मग तो इथल्या इहलोकातला येऊ किंवा स्वर्गलोकातला येऊ, कुठं जरी त्याला देह प्राप्त झाला तर त्या देहात हे 5 ज्ञानेंद्रिय मन आहेच आणि त्यामुळं त्या मनाद्वारे त्याच्या ठिकाणी काय आहे की जे जे काही विषय पाहिजे आहेत, कसं मन कुठून काढतं विषय पाहिजे तर पूर्ववासना आहेत ना, पूर्ववासनेच्या संस्कारातून मन त्या ठिकाणी धाव घेतं। आपण कुणी मनुष्याकडं पाहिलं, तो आपल्याला काय आहे जवळचा असो किंवा नवीन पाहुणा असो, तो कोणत्या तरी पदार्थाची त्याला ओढ असते, कुठल्या तरी पाहण्याकडं तरी, ऐकण्याकडं तरी, स्पर्शाकडं, म्हणजे तो कुठल्या तरी एखाद्या इंद्रियात जास्त ओढावलेला असतो, बाकीचे इंद्रिय कार्य करतात। मग त्याला हे सगळं का जास्त आवडतं तर त्याला काही पूर्वसंस्कार आहेत, त्याची आठवण आता होते आणि तो तिकडं जातो। सगळेच खाण्याकडं वळतात, सगळेच पाहण्याकडं वळतात असं नाही, काही ह्यात काही त्यात काही त्यात। या सगळ्या गोष्टी करण्याकरता मन पुढं येतं आणि मनाद्वारे इंद्रिय कार्य करतात। सकळ इंद्रिया मन हे प्रधान। आता मन काय आहे प्रमुख आहे आणि त्याद्वारे मग जो कुठला देह प्राप्त झाला असेल, इहलोकातला असो किंवा स्वर्गलोकीचा असो, ते त्याला तिथं आल्यानंतर भोगायचं असतं। जैसा मालविल्या दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळी जे तेथ ते दवा तैसाची फाके। एक उदाहरण दिले की मनुष्य कोणीतरी आणि वाटसरू येतो, या गावान त्या गावाला जाणार आहे आणि मग काय असतं की मुक्काम कुठं करायचा असला म्हणजे धर्मशाळेत मुक्काम करायचा। धर्मशाळेत मुक्काम केला तर सगळ्या सोयी कुठे आहेत तिथं, तेव्हा तिथं आपल्याला जेवण वगैरे करेपर्यंत, अंथरूण घालेपर्यंत तरी दिवा पाहिजे, म्हणून आपल्याबरोबरच दिवा ठेवायचा। तेव्हा आता इथला मुक्काम संपला म्हणजे दिवा मालवला जातो। आता त्या दिव्याचं काय आहे, इथं काही काम नाही, संपलं, आता आपण पुढच्या प्रवासाला लागलो आणि तिथं जाऊन त्या धर्मशाळेत संध्याकाळचा मुक्काम आणि वेळ झाली, अंधार पडला की दिवा लावला। म्हणजे जसा इथं प्रकाश देणारा दिवा इथंच विझवला की जिथं पुन्हा जाऊ आपण तिथं पुन्हा अगदी त्याला पेटवला की तो प्रकाश देतो। म्हणजेच इथं संपलेला
तिथं गेलं की पुन्हा सगळी इंद्रिये मन तिथं गेले की आपलं कार्याला सुरुवात करतात. तरी ऐसीस या राहाटी अविवेकियांच्या दिठी एतुले हे किरीटी गमेची गा. आता एकंदरीत काय आहे, हे सगळं जे काही बसलं आहे हा साचा, की इथून त्या देहात जायचं, तिथून त्या देहात जायचं, मग तिथं ती इंद्रिये त्या आपल्या वासनेत गुंततात. हा सगळा विचार बहुतांशी अविवेक्याजवळ आहे. म्हणजे एक असं जन्मजन्मांतर चाललेलं आहे. जन्मजन्मांतरामध्ये आपले जे असतील ते भोग की जे संचितात गाठोडे, आणि ते आता इथं जन्माला आल्यानंतर प्रारब्ध म्हणजे त्याचा भाग म्हणून जे काही पुढं आलं ते भोगायचं आहे. मग असं करत पुढं अजून इथला भोग संपला की पुढं निघायचं आहे. असं जे काही प्रारब्धीय चक्र आहे आपल्या पाठीमागं जन्म मरणाचं, ते असं चाललं आहे. असं विवेकीयानं म्हणजेच अज्ञानानं एक गृहीत धरलेलं आहे. जे आत्मा देहा आला आणि विषयो येण्याची भोगीला, अथवा देहो निघेला हे साचची मानी. आता एकंदरीत काय आहे, प्रक्रिया मागच्या वेळेस आपण पाहिली की जे जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचे विषय भोग आहेत, त्याच्या ज्या वासना आहेत त्या वासना वायुमय होऊन मनाच्या ठिकाणी येतात. मनही वायुरूप होऊन प्राणाच्या ठिकाणी जातो आणि प्राण त्यातनं निघून जातो. प्राणोत्क्रमण. आत्मा कुठं जायचा आहे, म्हणजेच हा जीवात्मा तरी कुठं जायचा आहे? कारण इथून तिकडं जायला तिथं काही नाही का? जसं एखादा खेळ करणारा आहे डोंबारी, आणि तो सगळं आपलं साहित्य मांडतो त्या मैदानावर आणि खेळ करून दाखवतो. मग इथला खेळ संपला की सगळं त्याच्याजवळ असलेलं सगळं बांधतो आणि निघतो. पण त्याला एकाने विचारलं, हे सगळं घेऊन चालला पण असं मैदान तिथं नसलं तर? म्हणलं कुठं पण असतंच, फक्त आपलं खेळाचं साहित्य न्यावं लागतं. मैदान जिथं तिथं आहे. तसं हे सगळं चैतन्य तत्त्व सगळीकडेच भरलेलं आहे. फक्त ही जी काही आहेत ज्याच्यापासून हे सगळा पुढचा व्यवहार करायचा आहे, त्या मन अधिक पाचाला म्हणजे 6ला घेऊन जावं लागतं. हे सगळं आहे. पण यांच्या ठिकाणी मात्र तसं नाही, कारण अज्ञानाला वाटतं की आत्माच आहे. आपण काय आहे की कुठेही पाहतो की कुठं तरी झालं की श्रद्धांजली चाललेली असते, आणि त्या श्रद्धांजलीत म्हणतात यांच्या आत्म्याला शांती लाभो. आता तो मुळातच शांत आहे, त्याला यांच्या शांती लाभवणे त्याच्यात काय फरक पडतो? पण एक म्हणण्याचा प्रघात आहे. कारण आत्माच इथून कुठंतरी चालला आहे आणि तो जातोय, तो नुसता नाही, ह्याच्यातनं सोडवत नाही त्याला देहाला, म्हणून काहीतरी तळमळ करून जातोय, म्हणून त्याला शांत करा, शांती लाभो असं काय म्हणत असतात. म्हणजेच आत्मा या देहाबरोबर गेला, तिथं जाऊन दुसऱ्या देहात गेला, तिथले विषय त्यांनी भोगले, आणि तिथून पुढं अजून काय आहे, कुठं जात असेल. अशा तऱ्हेनं देहाच्या असण्यानं नसण्यानं हा आत्माही तसा आहे आणि नाही आहे, हे सगळं काय केलं जातं, हे अविवेकी अज्ञानी लोक निश्चित करतात. एरवी येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे तेने मानिले. तेव्हा आता सगळं काय आहे, तर ही जी काही प्रकृती, ती प्रकृती येत असते आणि जात असते. मग तिला कोणत्या देहाचा कसा आकार धारण करायचा, तो त्याचा देह मनुष्याचा आहे का पुढेही मनुष्याचा आहे का आणखीन कशाचा असेल, प्रकृतीचं आहे. ती या देह आकारात येते, पुन्हा त्या देह आकारात जाते, परत त्या देह आकारात जाते, आणि या प्रकृतीचं देणं फिरणं असल्यामुळं प्रकृतीच हे सगळं भोगते. विषय पाहिजेत त्या आत्म्याला नाही, विषय पाहिजेत इंद्रियद्वारा ते प्रकृतीला. विषयाचा भाव आहे प्रकृतीला, कारण प्रकृतीने निश्चित केले की या विषयाशिवाय दुसरं काही रम्य नाही. ऐसा स्वभावचे पाही इंद्रियांचा, या विषयावनी काही अनेक सर्वथा रम्य नाही. हा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रिय ह्या स्वभावाने की विषयाशिवाय काही नाही. मग या भोगाकडं हे जे काही जाणारे आहेत ते असंच ठरवतात, पण निश्चित
होतं काय तत्वतः, तर हे प्रकृती भोगत असते. प्रकृतीचं हे भोगणे, प्रकृतीचं इकडे तिकडे जाणे, आत्म्याचं जाणं नाही. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः. आता याच चालू विषयात 10 आणि 11 हे 2 श्लोक आलेले आहेत. या 2 श्लोकामध्ये जे काही मागचं आपल्याला मांडण्यास सांगितलं तेच झालं की जसा हा जीव आत्मा आपल्या ह्या 6 इंद्रियासह या देहातून उत्क्रमण पावतो आणि तिकडं जातो, आणि तिथं गेल्यावर सुद्धा जेव्हा कानाने ऐकायचं असतं तेव्हा ऐकतो आणि डोळ्याने पाहायचं असतं तेव्हा पाहतो. म्हणजे कानातनं डोळ्याकडं उत्क्रमण झालं, डोळ्यातनं परत त्याला जो कोणता विषय असेल त्या इंद्रियाकडं, म्हणजे भोगाचे उत्क्रमण आहेत. आणि त्याच्यामध्ये तेच आहेत. मनुष्याच्या ठिकाणी अगदी काय आहे की किती जरी आवडत असलं जेवणातले पदार्थ, तेच सारखे दिले तर तो कंटाळेल. एखाद्याला लाडूच आवडतेत, अजिबात दुसरं चटणी नाही, काही नाही. लाडू म्हणजे लाडू, जेवायला बसला की लाडूच, संध्याकाळच्याला लाडू, दुसऱ्या दिवशी लाडू. आता म्हणलं द्या टाकून ते तिकडं. का तर सारखं झालं तर कंटाळतो. म्हणजेच भोगात सुद्धा उत्क्रमण आहे. रोज वेगळं पाहिजे आम्हाला, हे पाहिजे असते तेच. भाजी भाकरी असेल पण तीच भाजी, म्हणून काय आहे की साचेबंद, तेवढ्याच मापाची भाजी, तेवढ्याच मापाचं तिखट, तेवढ्याच मापाचं मीठ, हे खानावळीत होतं. म्हणून खानावळीचे लोक म्हणतात तेच खाऊन काय झाले, आता चव राहिली नाही जिभेला. घरचं जेवण वेगळं, कारण घरच्यात थोडं तरी तिखट मीठ वेगळं होतं. हे जर काही असेल तर भोगाचं उत्क्रमण आहे. भोगसुद्धा आम्हाला पाहिजेत, पण त्याच्यातच त्या भोगाचा जो काही मोहद्वारा गुण आहे, म्हणजे जे काही असतील ते सामान्यतः सहज आणि ताजं स्वच्छ अन्न खाणारे सात्विक असतील. जे अगदीच काय आहे उखळलेलं कडकडीत, अगदी लगेच तव्यावरचं ताटात की लगेच पोटाकडं, असे जे असतात ते काय आहे रजोगुणी असतील. आणि जहाल, डोक्यातनं पाणी नाकातनं पाणी येतं आहे, असलं सगळं तिखट खायचं म्हणलं तर तमगुणी. हा आहार आहे खरं, पण गुणाकडे गेला. म्हणून गुणांकित झालेल्या मोहांचं आणि गुणाचं जे एकत्रीकरण झालेलं आहे, असे जे काही त्यात झालेले आहेत. पण या सगळ्याकडं जो काही अज्ञानी विमूढ आहे त्याला कळत नाही, तो आपला यातच राहतो. आणि ज्ञानीय मात्र याला चांगलं ओळखतात. ज्ञानीय राहतात की हे सगळं प्रकृतीचं आहे, हे प्रकृतीचे केले. म्हणून काय आहे की ते या प्रकृतीतनं कसं सुटायचं आहे आता ते विचार करत असतात. आता त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की असे जे ज्ञानी आहेत ते सतत प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नातून त्यांना जर काही असेल तर या देहातनं त्यांना सुटायचं आहे. हा देह आणि ह्या देहाबरोबर लागलेली जी काही विषयाधिकाची भावना, हे सगळं गुंत आहे आणि ह्यातनं सुटणं हेच बरं आहे असं समजणारे जे काही आहेत ते ज्ञानी आहे. या आत्म्याला ओळखून असतात की आत्मा यात असला, त्या देहात आला असला तरी तो यातला काही करता भोगता नाही. कर्तभोक्तृत्व गुणाद्वारे या ठिकाणी उभा राहत आहे. पण ज्यांच्या ठिकाणी अजून मन सुसंस्कृत नाही, ज्यांच्या मनाच्या अजून परिपक्वता झाली नाही, जिथं वैराग्य जागं झालं नाही, ते सगळं प्रयत्न जरी करत असले तरी यातनं अजून सुटत नाहीत. आणखीन जर काही असेल तर त्यातच गुंतले जातात. याचं कारण आहे समजतंय पण कसं सुटायचं कळत नाही, किंवा त्याचं सुटण्याकरता लागत असलेलं धैर्य नाही त्यांच्याकडं. एखादी गोष्ट जी आहे, जसा एखादा व्यसनी असतो, त्याला कळतं की अरे हे व्यसन वाईट आहे, आपण काय करायला पाहिजे, ह्यातनं निघालं पाहिजे, पण त्याला निघायचंच कळत नाही. तो परत तेच करतो आणि करून पुन्हा म्हणतो हे वाईट आहे.
म्हणजे ते कसं त्यागावं, त्यागण्याकरता काय निर्धार करावा हे त्याला कळत नाही. असे जे काही आहेत की ज्यांच्या ठिकाणी याच न सुटण्याकरता वैराग्याची कमतरता आहे, ते आता काय आहेत की ते आहेत ते सगळे याच्यात आहेत. म्हणून या दोन्हीचा आता विचार आपण करत आहोत. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळीचे निलोभे आला म्हणती. आता जे काही असेल तर पहिल्यांदा देह प्राप्त होतो. देह प्राप्त झाला की देहाची हालचाल चालू होते. हालचाल चालू झाली की त्या ठिकाणी चेतना उभा राहते आणि मग मात्र त्या देहाचं या जगतावर, या पृथ्वीतलावर येणं झालं. म्हणजे ते आपल्या जन्माची वेळ, ती जन्माची तारीख, हे काय झालं, तो देहरूपानं या ठिकाणी आला आणि त्याची एकदा काही हालचाल सुरू झाली की झालं. म्हणजेच तो आता जन्माला आला हे निश्चित झालं. तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाला अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. आता एकंदरीत हा आला पण तिथून काय करतो, नुसतं नाही, त्याला भोगायचं आहे. इंद्रियांचे काय आहेत की विषयानुरूप जे व्यापार आहेत ते करायचे, त्याची ती सुरुवात होती. मग हळूहळू करत काय आहे की ती इंद्रिये आपल्या सवयीप्रमाणे जातात. जसं लहान बाळ आहे, त्याच्या ठिकाणी अजून अज्ञान खूप आहे, त्यामुळं काय खावं लागतं आणि खाल्लं तर पोट भरतं हे त्याला कळत नाही. त्याला भूक लागल्याची कळती, मग रडतोच आणि मग दुसऱ्याने समजायचं की ह्याला आता खाऊ घाला. मग दुसरे समजतात की ह्याला काय पचल, अजून काही अन्न नाही पचणार, मग दूध द्या. हे सगळं होतं खरं, पण मग असं करत करत इंद्रिय आणि विषय ह्याचे संबंध वाढायला लागले की पुढं तो काय आहे, एखाद्या व्यक्तीला ते जन्माला आल्यापासून दूध दिलं आणि नंतरही दूधच देत राहिले, त्याला कधी पोळी भाजी दिलीच नाही, तर तो कधीच खाणार नाही, दुधावरच त्याचा राहील, कारण त्याला सवयच लागली नाही. पण असं होत नाही ना, ती इंद्रिये मागचं काढते हुडकून. त्याप्रमाणे गुण आहेत आणि गुणाप्रमाणे त्यांचं वर्तन चालू होतं. आता प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे त्या विषयाचा संबंध आला की त्याचं नाव भोगणं. मग जे काही असेल तिथं त्वचेचं स्पर्श हे भोगणे, डोळ्याचं पाहणे हे भोगणे, कानाचं ऐकणे हे भोगणे, हे जे काही आपल्या पुढं विषय आहेत ते विषय आणि ती इंद्रिये या सगळ्यांचा व्यवहार सुरू झाला की भोगणं सुरू झालं. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे, तेथ गेला गेला ऐसे बोभा तिगा. आता एक गोष्ट आहे की मनुष्य हे सगळे भोगत असतो आयुष्य आहे तोपर्यंत. त्याचं वय झालं म्हणजे त्याला भोगायची इच्छा असली तरी भोगता येत नाही, कारण त्या क्षमतेचं शरीर राहिलेलं नसतं. मग तिथून थोडंफार काय आहे की त्याचे जे काही भोग आहे ते क्षीण व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून हा जो काही आहे तो देह निघून जातो. मग आता आला म्हणून कसं ठरलं, तो हालचाल करायला लागला की आता त्याचं जीवन कसं चाललं तर भोगायला लागल्यावर, आणि आता त्याचे भोग क्षीण झाले आणि होत होत शरीर जर्जर झालं किंवा शरीराच्या ठिकाणचा प्राण गेला की मग मात्र हा गेला म्हणून सगळे म्हणतात. पै रुखू डोलतू देखावा, तरी वारा वाजतो मानावा, रुखू नसे तेथ पांडवा नाही तोगा. ते एकंदरीत वारा सुटलेला आहे, ज्वाराचा वारा असला, अंगावरचे कपडे उडत असले तर कळतंच कोणालाही. लहानशी झुळूक असली तर समोरचं झाड, त्याचे फांद्या पानं हालतात का, हालत असले तर आला वारा म्हणायचं, हालत नसेल तर नाही. हे जसं त्या झाडाच्या हलण्याहून ठरवलं जातं. झाड हालायला लागले की वाऱ्याची झुळूक आलेली आहे. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी ते धवाची झाले मानिजे काय आधी नाही. आता त्याच्यानंतर आपल्या काही समजुती कशा आहेत आणि त्या समजुती निघून जाण्याकरता
कसे आपल्याजवळचे विचार पक्के झाले पाहिजेत हे सांगायचं. की आरसा घेऊन आपण आपलं त्याच्यामध्ये तोंड पाहू लागलो. मनुष्याला ते पाहत असताना त्याच्या आरशातलं सगळं काही आपल्या तोंडाचे एक एक भाग तो पाहतो. कपाळ पाहतो, डोळे पाहतो, नाक पाहतो, जीभ पाहतो किंवा ओठ पाहतो. हे सगळे आता त्याला असं दाखवून दिलं की आरसा समोर आहे म्हणूनच तुमचं तोंड आहे का? आणि जर आरसा नसेल तर ते नव्हतं का? आरसा होता तेव्हाही होतं. आता का घेतलं आहे? आता का बघतो? काय नाही, तोंडाचा भोग घेतो आहे. आपलंच तोंड आणि आपल्याच तोंडाचं तो काय आहे? भोग घेतो आहे म्हणून आहे. पण हे नसलं आरसासमोर तरी आहे ते आहेच हे निश्चित करावं लागतं. का परता केली आरसा, लोपू झाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. तेव्हा एकंदरीत आरसा बाजूला ठेवला आणि मग त्यात जे काही दिसत होतं ते प्रतिबिंब, तो आभास झाला बाजूला. मग आता आपलं तोंड निघून गेलं काय? आपलं मुखच नाही का काय? असं होऊन जाईल. विरोचन आणि इंद्र ब्रह्मदेवाने सांगितलं की चांगल्या प्रकारचे कपडे घाला, स्वच्छ झाल्यानंतर जाऊन काय करा, तुमचं प्रतिबिंब बघा. आणि तिकडं पाहिलं की मग जे तुम्हाला प्राप्त झालं ते ब्रह्म. हे दोघंही गेले, राजेच दोघे वेगवेगळे आपल्या चांगली उठणं लावून आंघोळ्या केल्या, कपडे घातले, अलंकार घातले आणि पाहिलं प्रतिबिंब. आणि मग काय आहे, कोणी सजलं धजलं म्हणजे आपलं प्रतिबिंबात आनंद होतोच ना. आनंद हेच ब्रह्म आहे. सत्य ब्रह्मदेव कशाला असत्य बोलतील? पण इंद्र विचार करतो, मी निघून आल्यावर माझं प्रतिबिंब तिथं कसं असेल? मग जे आहे आणि नाही हे ब्रह्म कसं? आणि विरोचनाने मात्र हेच पक्क मानलं आणि तिथून त्यांनी आपला संप्रदाय चालू केला. खा प्या ऋणन कृत्वा घृतम पिबेत. खा, ऋण काढून खा, पण भरपूर. हे सगळं जर काही असेल तर प्रतिबिंबाला निश्चित समजला म्हणून, आणि दुसऱ्यानं समजलं की हे निश्चित नाही. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा, का चंद्री वेगू आभ्राचा आरोपी जे. आता त्याच्यानंतर शब्द जो आहे तो खरा आकाशाचा गुण आहे. पण जसे गडगडाट सुरू झाला ढगांचा म्हणजे मग ढगाची गर्जना आहे असं आम्ही म्हणतो. वास्तविक आकाशाचा शब्द हा गुण आहे, पण ढगाला गडगडाट आहे म्हणून ढगावर जसा घातला जातो तसंच संध्याकाळची वेळ आहे, चंद्र आहे आणि वारं सुटले आणि जे पुढं असलेले ढग आहेत ते सारखे वेगानं निघाले. मग ढग पळतात याच्यापेक्षा चंद्रच पळतोय अशी एक आमची समजूत होते. तैसे होई जे जाई जे देहे, ते आत्मसत्ये अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. याप्रमाणे हा देह आहे आणि हा देह नाही असं जरी म्हणत असले तर आत्म्याच्या ठिकाणी काही विकार झाला नाही. आत्मा अविक्रिय आहे, आत्मा आहे तो स्वच्छ आहे. पण ज्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे, ज्यांचा अविवेक आहे, त्यांना मात्र या देहाचंच येणं जाणं, त्याच्याबरोबर आत्म्याचं येणं जाणं हे निश्चित त्यांनी ठरवलं. याचं कारण त्यांना आत्म्याचा मोह नाही, देहाचा मोह आहे. त्यामुळं देहाच्या असण्यानं आत्म्याचं असणं आहे असं ठरवलं की मग देह नाही तर आत्मा कसा असेल याकडं त्यांचे विचार गेले. तेथ आत्मा आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही आन हाती. एकंदरीत आहे काय यातलं जे लक्षार्थ आहे तो महत्त्वाचा कोणता आहे तर आत्मा आत्म्याच्याच ठिकाणी. आत्म्याचं व्यापकपण एवढं आहे की त्याच्या ठिकाणी इकडून तिकडं जायला कुठं काही नाही. तो आहे सगळीकडे. या देहाच्या येण्या जाण्यानं आत्म्याचं इकडं तिकडं सरकणं सुद्धा झालं नाही. मग देह आहे, देहाचं जाणं आहे, हे सगळे धर्म देहाचे. देह
त्याप्रमाणे आणि आत्मा तो काय आहे, अचल आहे, त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे बदल नाहीत. ऐसे देखणे ते पाही. तेव्हा असा जो विचार करतो की आत्मा आहे, जातो तो देह, परत जन्माला आला तो देह, हे ज्याच्याजवळचे विचार पक्के झाले त्याला मात्र हे तत्त्व समजलं. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देहीचे खोळे, सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. आता त्याचप्रमाणे की जसं या देहाच्या ठिकाणी हा आत्मा जरी असला तरी देह नावाची उपाधी आहे आणि ती उपाधी गळून पडते. ज्ञानानं आत्म्याच्या ठिकाणी काही झालं नाही असं ज्याच्या ठिकाणी आलं तिथं काही बंधन नाही. जसं ग्रीष्म ऋतूच्या काळात प्रखर ऊन पडतं, त्याच्यात त्या उन्हाच्या तेजानं ढगच राहत नाहीत. मग ते ढग नसले तर सूर्य ढगाने आच्छादित झाला म्हणायचं कुठं. वर्षाकाळी तो होतो तसं. त्यावेळेस जसं ढग नसल्यावर सूर्य आहे तसा स्वच्छ राहतो, तसं देहाचं असणं आणि नसणं काही जरी झालं तरी आत्मा मात्र आहे तो निश्चल आहे. तैसी विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मयाते. तेव्हा हा महत्त्वाचा विषय, गोवी महत्त्वाची, की ज्यांच्या ठिकाणी विवेक पक्का झाला. यातलं काय आहे, विवेकात काय ठेवायचं. विवेक म्हणजे काय की निवड करणं, नित्य काय ना अनित्य काय. मग ह्यातल्या विवेकानं नित्य काय कळालं तर आत्मा नित्य आहे. अनित्य काय आहे, अनित्य आहे ते सगळा देह आहे. मग त्याच्याकरता देह आणि देहाधिक पदार्थ ह्या सगळ्याला अनात्मा म्हटलं. आत्मा नित्य आणि अनात्म सगळं अनित्य आहे. असा जो काही आहे आणि नुसतं नाही तर त्याचं जे स्फुरण आहे, ज्ञानच आहे ते, पण ते या ठिकाणी पक्क झाले, स्वरूपाच्या ठिकाणी पक्क झाले. आता देह मी असं नाही, आत्मा मी, हे त्याचं स्वरूपाचं ज्ञान आहे. ज्याच्या ठिकाणी आपल्या आत्मतत्वाला तो मी म्हणतो, वरच्या देहाला मी म्हणत नाही. अशा तऱ्हेनं ज्याच्याजवळ जे काही आहे ते पक्क झालं. ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मयाते. ते ज्ञानी आहेत. म्हणजे जसं एखाद्या काय आहे, भांड्यात दूध आहे, मग ते दुधाचं भांडं इकडं आण म्हणायचं आहे किंवा दूध आण. भांडं कोणतं आहे, पातेलं आहे का तांब्यात आहे का वाटीत आहे, ह्याचं काही गौण आहे ते. मग ते दूध पाहिजे, दूध आण. तसं देह काय आहे, ह्याच्यात तो स्त्रीचा आहे का तो पुरुषाचा आहे का तो मुलाचा आहे, वयस्कराचा आहे का आणखीन कशाचा आहे, काही नाही. त्याच्या ठिकाणी आत्मा आहे आणि ते आत्म्याचं असणं हे हा विवेक ज्याच्याजवळ पक्का आहे. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडले ऐसे निवडे. आता हे ज्ञानी याची भाषा चालली. कोण हे प्रयत्न करून ज्यांच्या ठिकाणी समज वाढलेली किंवा समजूत पक्की ठेवण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे त्यांचं सांगू लागले. ते असं सांगतात की आकाशाचं प्रतिबिंब समुद्रात पडलं, पण ते समुद्रात आणि कसं असतं पहा, रात्रीच्या जर आपण ते प्रतिबिंब पाहिलं तर जितकं आकाश आपल्याला उंच उंच खोल वाटतंय तितकं त्यातलं प्रतिबिंबसुद्धा तसंच वाटतं. अगदी काय त्यातल्या चांदण्या तशाच सगळं अगदी दूर कुठंतरी आहे, हे आहे. पण ते सगळंच जरी त्यात असलं तरी ते आभास आहे. तो आकाशाच्या ठिकाणी ते तारांगण कोणा सगळं जे काही असलं तर ते तिचं काही तुटून पडलेलं नाही आहे, तो आभास आहे, ते प्रतिबिंब आहे. गगन गगनीची आहे, हे आभासे ते वाये, तैसा आत्मा देखती देहे गिवसली आहे. अशा तऱ्हेनं ज्याच्या ठिकाणी हे सगळं दिसत असलेलं प्रतिबिंब आहे, म्हणजेच पाण्यात दिसत असलेलं आकाश, हे खरं पाहायला गेलं तर आकाश आकाशाच्याच जाग्याला आहे आणि आत दिसतंय तो आभास आहे. त्या आभासाकडं पाहत असताना हा आभास म्हणजे काय आहे की व्रथा आहे, वाया.
याच्याकडे काय महत्त्वाचं नाही असं ज्याच्याजवळ वाटतं तो या देहात असलेल्या आत्म्याला आणि देहाला ओळखतो, म्हणजेच विवेक करतो. तेव्हा तैसा आत्मा देखती देहे, या देहात जरी तो असला तरी काय आहे की त्याच्यातलं जे काही आत्मतत्व आहे ते महत्त्वाचं आहे. जसे एखादं मनुष्य आहे आणि त्याने काय सोन्याचा एक दागिना केला, पण त्याला काय घरात असं ठेवायला काही नव्हती पेटी वगैरे काय, पण त्याने एका चिंधीत ते बांधून ठेवलं. मग आता एरवी काय करायचा, आहे का नीट बघायला चिंधीकडं पाहायचं. आहे म्हणजे चिंधी आहे का आतलं सोनं आहे, तर त्यातली चिंधी काही कामाची नाही, फक्त सोनं सांभाळायपुरती ते आहे. हे जसं त्याचं ज्ञानाने पक्क आहे तसं या ज्ञानी याजवळ हे आता पक्का विचार झालेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव